तर आज आपण बनवत आहोत सुका जवला। हा जवला मी भिजत घातलेला पाण्यात। आपण आता सुरुवात करूया बनवायला। इथे गॅस पेटवून घेतला आणि तवा ठेवला। इथे आपण तवा गरम करून घेतला। आता आपण त्यात तेल टाकतोय। आता त्यात टाकले 4 बारीक चिरून कांदे। आता तेलावर आपण कांदे फ्राय करून घेऊया, म्हणजे परतवून घेऊया थोडे लालसर होईपर्यंत। आता कांदा लाल करून झालेला आहे। आता आपण त्यात टोमॅटो टाकूया। मी 2 टोमॅटो घेतले, ती पण बारीक चिरून घेतल्या। टोमॅटो ही परतवून घेऊया तेलावर आणि त्यात आपण 5-6 मिरच्या टाकतोय, उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। या आता पूर्ण तेलावर आपण परतवून घेणार आहे। टोमॅटो आणि कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता आपला कांदा परतवून झालाय, कांदा टोमॅटो मिरची। आता आपण यात टाकतो अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरगुती मसाला, धना जिरा पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा गरम मसाला। हे सर्व आपण मसाले मिक्स करून घेऊया। मसाला आपला मस्त परतवून झाला आहे, कलरही छान आला आहे, तेल पण सुटलंय। आता आपण त्यात सुका जवला जो आपण भिजवून ठेवलेला तो आपण आता त्यात टाकतोय। पाणी काढून घ्यायचंय आणि मग टाकायचंय। आता आपण जवला पूर्ण मसाल्यात परतवून घेऊया। आता आपला जवला मस्त परतवून झालेला आहे। आता आपण त्याच्यावर झाकण घालूया आणि 10 मिनिटं वाफेवर होऊ द्या। आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा मस्त असा जवला शिजलाय आपला। आता आपण यावर कोथिंबीर घालून घेऊया। छानसा आपला जवला तयार आहे, घालून झालेली आहे। आता आपण त्यावर थोडासा लिंबू पिळूया, अजून छान लागेल। आपली जवल्याची रेसिपी तयार आहे। सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा। धन्यवाद।